नमस्कार. आता आपण आहोत दिल्लीमध्ये आणि दिल्लीच्या संदर्भामधला आपण नेहमी पण हे बघितलेलं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिल्लीचं काय महत्त्व आहे. आणि जेव्हा जेव्हा या ठिकाणी ज्या परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यावेळी सर्व महत्त्वपूर्ण नेत्यांनी दिल्लीच्या भेटी घेतलेल्या आहेत. अशाच परिस्थितीमध्ये आपण बघितलं असेल की यापूर्वी जे आहे देवेंद्र फडणवीस असतील त्यांनीसुद्धा दिल्लीमध्ये येऊन महानगरपालिका संदर्भामध्ये त्यांनी सातत्याने चर्चा केलेली आहे. पक्ष नेतृत्वाला ते भेटलेले आहेत. पण यासोबतच आपण बघितलं की दिल्लीमध्ये जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा वारंवार आलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेली होती. आजच्या या महत्त्वाची बाब म्हणजे अशी की निकाल लागलेले आहेत आणि या निकालामध्ये महाराष्ट्राच्या जी आर्थिक देशाची राजधानी आहे मुंबईवर बृहन्मुंबईवर असेल तर ही सत्ता कोणाची बसेल याच्यासाठी हे सुरू आहे. आणि शिवसेनेचे जे आहेत शिंदे गटाचे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत तर ते सध्याच्या घडीला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सध्या आश्रयित आहेत आणि त्यामध्ये सध्या एक वेगळी तणावाची परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या नंतर झालेली आहे. आणि निवडणुकीच्या पूर्वीच्या काही भेटीगाठी पक्षश्रेष्ठींसोबत किंवा भाजप वरिष्ठांसोबत यांनी ज्या घेतलेल्या होत्या यामध्ये खुद्द एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, त्यासोबतच अजित पवार यांनीसुद्धा या संदर्भातल्या भेटी त्यांनी अजित पवार यांनी महत्त्वाची म्हणजे शरद पवार यांच्यासोबत भेटी घेतलेल्या होत्या आणि त्यावेळी एक वेगळे चर्चेला वाव मिळाला होता. आणि अशा पद्धतीने दिल्ली जे आहे हे महत्त्वाचं ठिकाण आहे ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे दिल्लीच्या या तख्तावरून महाराष्ट्राची सूत्रे सध्या निर्णायक भूमिकेकडे जातात. आणि म्हणूनच दिल्लीमधून जे काही मॅसेज महाराष्ट्रातील नेतृत्वाला जेव्हा जेव्हा दिलं जातं तेव्हा तेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन आणि त्यामध्ये जे काही दिशा निर्देश आहेत ते होतात. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे सरकार पडली आणि त्यानंतर जेव्हा नवीन सरकार स्थापन झाली आणि शिंदे गट त्यामधून बाहेर पडला तर त्यावेळी दिल्लीवरूनच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्याची तेव्हा चिन्हित केलं गेलं होतं. आणि त्यानंतर परत निवडणुका झाल्यानंतर विधानसभेच्या त्यावेळी परत शिंदेंची इच्छा मुख्यमंत्रीपदाची असतानासुद्धा त्या ठिकाणी दिल्लीवरून त्यांना निर्देश मिळाले की आता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात यावं. तर आता यावेळी मुंबईचा जो निर्णय आहे तो दिल्लीच्या नेत्यावर राहील आणि सध्या मुख्यमंत्री हे स्वित्झर्लंडला आहेत. पण या ठिकाणी ज्या पद्धतीचं विषय आहे शेवटी जो काही गनिमी कावा भाजपने तयार केलेला आहे त्यामध्ये शिवसेना शिंदे आणि एकनाथ शिंदे जे आहेत उपमुख्यमंत्री कुठल्या रणनीतीपर्यंत पोहोचू शकतात ते सुद्धा बघण्यासारखं राहील. पण सध्या तरी आपण या दिल्लीमधून खऱ्या अर्थाने कुठले निर्देश त्यांना प्राप्त होतात आणि एकनाथ शिंदे कितपत भाजपवर प्रेशर टाकू शकतात, दबाव टाकू शकतात हे सुद्धा बघण्यासारखं राहील. तोपर्यंत आपण परत भेटूया याच माध्यमातून. नमस्कार.